नमस्कार. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीचा राडा. काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्यानं कार्यकर्ते आक्रमक. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सुप्रीम कोर्टात दाखल. बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक. सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून काँग्रेसचा निषेध. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया संबोधणाऱ्या काँग्रेसला धनंजय मुंडेंनी शिंगावर घेतलं. काँग्रेसनं सुनेत्रा वहिनींना गुंगी गुडिया म्हणण्यापूर्वी स्वतःचा इतिहास तपासून पाहावा. धनंजय मुंडेंचा हल्लाबोल. बीडमध्ये पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. मागच्या वर्षी 11 लाख शेतकऱ्यांचा विमा. शेतकऱ्यांकडे 10 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरण्यासाठी मुदत. 150 कोटींच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई. इन्व्हेस्टमेंट फ्रॉड टोळीचा पर्दाफाश. आरोपीला अटक. इतर आरोपींचा शोध सुरू. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. या होत्या काही वेगवान हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. बातमी पहिली. काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे हे स्पष्ट झालंय. काँग्रेस पक्षानं त्यांचा इतिहास पाहावा. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. काहींना बीड जिल्ह्याचं वातावरण निवडू द्यायचं नाहीये. सुनेत्रा पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडेंचा काँग्रेसवर पलटवार. आदरणीय सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली, ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं, ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे, हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं. काँग्रेसने खरं तर त्यांचा इतिहास असं त्यांच्या अधिकृत पेजवरून वक्तव्य पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यावर करण्याच्या ऐवजी जर इतिहास पाहिला असता तर स्वर्गीय इंदिराजी ज्यावेळेस पहिल्यांदा देशाच्या महिला प्रधानमंत्री झाल्या त्यावेळेस त्यांच्या बाबतीतही असंच वक्तव्य तत्कालीन विरोधी पक्षांनी केलं. स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या, या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहे. बातमी संभाजीनगर मधून. अभिजित दिपके आपली प्रतिक्रिया देताना म्हणतायत, उशिरा का होईना या लोकांना कळलंय. तरुणांसोबत बोलत आहेत. चांगली सुरुवात आहे. चेहरे समोर आणा, तोपर्यंत संवाद नाही, असं दिपके म्हणतायत. शिकलेले चेहरे पुढे आणल्याशिवाय पर्याय नाही, असंही दिपकेंचं म्हणणं आहे. चांगली गोष्ट आहे. उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल. चांगली सुरुवात आहे. पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल. कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय. तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे. पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल. आणि शिकलेले चेहरे पुढे आणा. सहसंघचालक आहेत अतुल लिंबू, त्यांच्या भाषण त्यांनी आंदोलन देशविरोधी ठरवलंय, संविधान विरोधी. मला वाटतं ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. त्या बैठक आहे आणि परवा 2 दिवस आहेत आम्हाला कळलं. त्याचं बैठकीचं स्वरूप कसं आहे आणि कोण कोण येणार आहे, किती जण येणार आहे? ते बैठकीमध्ये आमचं जे आहे, जो आमचं जंतर मंतरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामधून काय शिकायला भेटलं आणि पुढे जाऊन काय काय चांगल्या प्रकारे करता येईल त्याचं आम्ही डिस्कशन करू. आणि पुढे जाऊन संघटन आम्हाला कसं देशभर वाढवण्यात येईल त्याच्यावर डिस्कशन होणार आहे. आणि पुढे एकूणच कॉक्रोच जनता पार्टीचा रोडमॅप काय असणार आहे त्याच्यावर आमचं डिस्कशन असणार आहे. किती दिवस बैठक असणार आहे? 2 दिवस. किती सदस्य? आमचे जेवढे स्पोक्सपर्सन आहेत ते येणार आहेत आणि बैठक 2 दिवस चालणार आहे. 6 तारखेला आम्ही ब्रीफिंग करू आमच्या जे काही बैठकीमध्ये ठरेल. आता बातमी पावसाची, तीही पुण्यातून. सगळीकडेच पावसाचा जोर सुरू आहे. त्यात धरण, नाले, नद्या भरून वाहत आहेत.
खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आलाय. काही काळासाठी भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. विसर्ग कमी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. नदीपात्रातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. प्रवासी समाधानी आहेत आणि पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आता काहीशी विश्रांती घेतली आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरल्यानंतर खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आलाय. त्यामुळे पूरस्थिती काहीशी नियंत्रणात आली असून खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आलेला बाबा भिडे पूल आता काही काळासाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी. पाहूयात. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सातत्याने सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जो आहे तो या मुठा नदी पात्रात विसर्ग आहे तो सतत सोडण्यात येतोय. गेल्या 3 दिवसापासून हा विसर्ग जो आहे तो सोडण्यात येतोय. जर आपण काल पाहिलं तर साधारण 29,000 क्युसेकने जो आहे तो पाण्याचा प्रवाह जो आहे तो या मुठा पात्रामध्ये सोडण्यात आला होता आणि त्यामुळे अनेक वाहनं जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तो विसर्ग कमी करून आता 10,000 क्युसेक वर आणण्यात आलेला आहे. त्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध असा बाबा भिडे पूल जो आहे जो डेक्कन आणि पेठ भागांना जोडतो त्या पुलावरून जी आहे ती वाहतूक सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खर तर गेल्या अनेक दिवसापासून ही वाहतूक जी आहे ती अनिश्चित काळासाठी चालू बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण ज्यावेळी धरण क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस होतो त्यावेळी जे धरणातलं जादाचं पाणी जे आहे ते या मुठा पात्रामध्ये सोडण्यात येतं आणि अशा वेळेस या पुलावरून जे आहे ते पाणी जातं आणि पाणी गेल्याने दोन्ही पेठ भाग असेल डेक्कन भाग असेल यांचा संपर्क जो आहे तो तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र सध्या हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो कमी करण्यात आलेला आहे आणि या कमी केलेल्या विसर्गामुळे जे आहे ते या ठिकाणी रस्ते जे आहेत हा रस्ता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र जर यापुढे काळामध्ये जे आहे ते धरणामध्ये सातत्याने धरण क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाचा पाऊस जर होत राहिला मुसळधार स्वरूपाचा तर पुन्हा एकदा हा पूल जो आहे तो पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाची वाहतूक जी आहे ती सध्या अनिश्चित काळासाठी सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विक्रांत सह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. बातमी जालन्यातून. राजूरकर कोठात अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था. चिखल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होतीये. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. अन्यथा नागरिकांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा देखील देण्यात आलाय. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील गावात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गावातील रस्ते पूर्णपणे चिखलमय झालेत. ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालंय. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना रोज जीव मुठीत धरून या रस्त्यांवरून ये जा करावी लागते. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने या रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. येत्या काही दिवसात रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्यात आली नाहीये तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसंच आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय गाडे यांनी. पाहूयात. त्यांच्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि मी सध्या या गावामध्ये आलेलो आहे कारण काल जो एक व्हिडिओ विद्यार्थ्यांचा या ठिकाणचा व्हायरल झालेला होता ज्यामध्ये काही विद्यार्थी या ठिकाणाहूनच चिखलातून येत असल्याचा समोर आलेलं होतं आणि मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणची रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. खरं तर या ठिकाणाहून ग्रामस्थ ये जा करत असतात आणि मात्र या रस्त्यांची गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशा पद्धतीची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती आपण प्रत्यक्षदर्शी पाहू शकता. या ठिकाणी जे अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे देखील या ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केलेली आहे. मात्र सध्या या दुरुस्तीकडं प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं. आपल्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. दादा, कशी परिस्थिती आहे या ठिकाणची सध्याची, काय सांगाल? अहो, सरकारला हीच विनंती आहे की गावाची परिस्थिती अशी असल्यामुळं आम्ही हरिभक्त आहेत. आमच्या गावातला हरिपाठ काकडा सगळं बंद झाले. आमचे दर्शन सुद्धा बंद झाले या रस्त्यामुळं. दवाखान्यात जायचं असलं तर मोठ्या मुश्किलने दवाखान्यात जावं लागतं. हेच आमच्या तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला रस्ता करून द्यावा. ये जा ह्याच रस्त्याने करावं लागते, त्याशिवाय पर्याय नाही. कारण की अंतर्गत रस्ता फक्त एकच आहे. स्टेट रस्ता असल्यामुळे ह्या रस्ता सोडता दुसरा कुठलाही पर्याय रस्ता नाही. त्याच्यामुळे ह्या चिखलातून रोज विद्यार्थ्याला येणं जाणं करावं लागतंय. आले गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण की हा रस्ता जर प्रशासनाने जर नाही दखल घेतली तर आम्हाला पुढचा पर्याय काहीतरी करावं लागेल. कलेक्टर ऑफिसला किंवा तहसील ऑफिसला जाऊन आंदोलन किंवा उपोषणाला बसावं लागेल की आम्ही रस्त्याचा जर नाही पर्याय काढला तर आम्ही ते करणार. अजय गाडे, LS मराठी, जालना. आता बातमी जळगावातून. बाजार समितीतील फळ व्यापाऱ्यांची लाखोंची रोकड चोरी झाली आहे.
व्यापाऱ्याच्या कारमधून 12 लाख लंपास करण्यात आले आहेत. ऑइल लीकचा बहाणा करत रोकड चोरी करण्यात आली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, तर रामानंद नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी अनिल मंथान यांची तब्बल 12,50,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी हातचलाखीनं लंपास केली. दुकान बंद करून ते गणपती नगर परिसरात पोहोचताच गाडीतून ऑइल लीक होत असल्याचं सांगून त्यांनी मंथान यांना खाली उतरवलं. गाडीची पाहणी सुरू असताना चोरट्यांनी मागील सीटवर ठेवलेली रोकड असलेली बॅग पळवून नेली आणि क्षणार्धात फरार झालेत. रामानंद नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली गेली आहे. कि बैग पेमेंट थी उसमें बैग मैं जैसे डेली रूटीन के हिसाब से अपने शॉप बंद करके कृषि उत्पन्न बाजार समिति में मेरी शॉप है सर, वहाँ से मैं 7:40 से निकला सर। एक लड़का था सर मेरी जान पहचान का ही, मार्केट में काम करता है हमाल का, उसको गाड़ी में लिफ्ट दिया, उसने बोला मुझे अजंता चौपली तक ड्रॉप कर दो, मुझे आगे भूसावल जाना है। उसके बाद सर उसको ड्रॉप करके मैं सीधा घर के पास आया। घर के पास एक ट्रैफिक जाम था, मैं गाड़ी साइड में ले रहा था, एक लड़का आगे से आया, उसने बोला आपकी गाड़ी में से ऑयल लीक हो रहा है, धुआं आ रहा है। तो मैं सर पीछे रिवर्स लेके साइड में गाड़ी लगाया और गाड़ी से उतरा, थोड़ा आगे से आया तो वो एक लड़का एक सामने खड़ा था, 2 लड़के बाइक पे थे और एक लड़के ने पीछे का ड्रॉवर खोल के बैग उठा के भाग गए। ड्रॉवर खुला हुआ ही था पीछे का, जब तक मैं आया तब तक वो भाग चुके। आता बातमी आहे वंचितांच्या आंदोलनाची. वंचितांनी नाशिकमध्ये खड्ड्यांवर तिरडी आंदोलन केलंय. अनोखं तिरडी आंदोलन करण्यात आलंय. खड्ड्यांमुळे मृतांच्या वारसांना नोकरीची मागणी करण्यात आली आहे. महापालिका गेटवर वंचितांचं आक्रमक आंदोलन तिथं पार पडलंय. खड्ड्यांवरून महाजन आयुक्तांविरोधात तिरडी आंदोलन काढण्यात आलंय. नाशिकच्या रस्त्यांवर संताप तिथं व्यक्त केला गेलाय. वंचित रस्त्यावर उतरलेत. नाशिकमध्ये रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक महापालिकेच्या गेट बाहेर तिरडी घेऊन तिरडीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक महानगरपालिका आयुक्तांचं नाव टाकत आंदोलन केलंय व नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर हा मोठा त्रास सहन करतायत व ज्यांचा या खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय त्यांच्या मुलाबाळांना लवकरात लवकर नाशिक महानगरपालिकेमध्ये परमनंट नोकरी द्यावी अशी मागणी वंचितांकडून करण्यात येते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव गुगे यांनी. पाहूया. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या संदर्भात आता वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. वंचित बहुजन आघाडीकडून नाशिक महानगरपालिकेवर जे आहे ते तिरडी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी तिरडी जी आहेत ते यांनी या ठिकाणी उभारलेले आहे आणि कुंभमेळा मंत्री असं त्यावर उल्लेख जो आहे तो केलेला आहे. नाशिक महानगरपालिकेचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी त्याच्यावर केलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे आता खड्ड्यांच्या संदर्भात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, आपण या ठिकाणी महानगरपालिकेवर मोर्चा काढलेला आहे, तिरडी देखील बांधली आहे, काय नेमकं प्रकार? नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे सर्व रस्ते उखडून टाकलेले आहेत. कुंभमेळ्याची कामं करायचीच होती तर 2-3 वर्ष अगोदर या प्रशासनानं ही कामं हाती घ्यायला पाहिजे होती. संपूर्ण रस्ते चाळण झालेत आणि यात नाशिक शहरातील 5 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आज प्रतिकात्मक तिरडी आंदोलन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. या तिरडीवर हे नाशिक महापालिकेचं प्रशासन, लोकप्रतिनिधी, नाशिक शहरातील सर्व लोकप्रतिनिधी यांची अंतयात्रा आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मकरित्या काढण्यासाठी आलेलो आहोत. वैभव गुगे, LS मराठी, नाशिक. तर भिवंडीतून एक दुःखद बातमी समोर येते. भिवंडीत खड्ड्यानं एका घराचा आधार हिरावलाय. TDRF जवानाचा खड्ड्यामुळे मृत्यू झालाय. विकास गोरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा आक्रोश झालाय. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी सुनावलंय. ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा, कुटुंबाची मागणी आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यात बुलेट आदळून ठाणे अग्निशमन दलातील TDRF जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातानंतर कुटुंबीय ठेकेदारांवर कारवाईसाठी शहापूर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी उलट त्यांनाच सुनावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय. तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का असं पोलिसांनी म्हणल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. तिथले पोलीस PI कदम सिनियर पोलीस आहेत ते म्हणतात का मुलाची चुकी असेल, त्याला खड्डा दिसला नाही का, ते तक्रार घेण्यात टाळाटाळ करीत होते. ते आम्ही ठेकेदाराच्या विरुद्ध तक्रार द्यायला गेलो तर ते बोलतो मुलाची चुकी असेल. असं कसं मुलाची चुकी?
त्या दिवस धोधो पाऊस कोसळत होता आणि पूर्ण खड्डा भरलेला असल्यामुळे ते मुलाला कळला नसेल तो खड्डा पाण्यात भरलेला आहे खड्डा आहे. संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद व्हायलाच पाहिजे. पण काय सांगाल तुमचा जो आता तो असे बिल्डिंग कोसळली किंवा नाही तर कुठे पूर झाला तर तिथे असा विशालगड या ठिकाणी पण तो मदत कार्यात सहभाग घेतला होता. भिवंडी दुर्घटना झाली तिथे पण त्यांनी मृत करण्यासाठी जंग पछाडला त्यांनी. बातमी हिंगोलीतून तुपकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आलेत. कावरखरेंवरील कारवाईवरून तुपकर आक्रमक झालेत. कर्जमाफीवरून तुपकरांचा सरकारला इशारा देण्यात आलाय. कर्जमाफी नाही तर मोठं आंदोलन करणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हिंगोली दौऱ्यात सरकारवर टीका केली आहे. गजानन कावरखे यांच्यावरील गुन्हे शेतकरी आंदोलनातून दाखल झाल्याचा दावा करत त्यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केलेत. बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, दोषींचे परवाने रद्द करणे आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिलाय. रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले रविकांत तुपकर आज आपल्या हिंगोली दौऱ्यावर आहेत. भाऊ, आजचा जो प्रमुख दौरा आहे हा नेमका याचा उद्देश काय? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन कावरके यांच्यावर तडीपारीची नोटीस काढलेली आहे. गजानन कावरके हा शेतकऱ्यांसाठी भांडणारा एक उमदा नेता आहे, लढाऊ नेता आहे. गजानन कावरकेंवर जे गुन्हे दाखल आहेत ते चोरीचे, बलात्काराचे, दरोड्याचे गुन्हे दाखल नाहीयेत, लक्षात ठेवा. त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे उपोषण, आंदोलन, मोर्चे, लोकशाही मार्गाने दाखल झालेले गुन्हे आहेत. त्यामुळे ही कारवाई तडीपारीच्या निकषामध्ये बसत नाही. पण सत्ताधारी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळं काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी ही तडीपारी काढलेली आहे. अशा तडीपारीला आम्ही भीक घालत नाही. सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती कराल तर तुमच्या सुद्धा राजकीय गड्या उद्ध्वस्त केल्याशिवाय गावगड्यातला शेतकरी स्वस्त बसणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. शेतकरी चळवळ थांबली पाहिजे. शेतकऱ्याचा आवाज उचलणारे लोक संपले पाहिजे, अशी भावना जर यांची असेल तर हे स्वप्न यांचं कदापि पूर्ण होणार नाही. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात विशेष महत्त्वाच्या घडामोडी. अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ला परिसरात आढळला मृतदेह. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असल्यानं ओळख पटवणं कठीण. हत्या की आत्महत्या, पोलिसांसमोर तपासाचं आव्हान. साताऱ्यातील यादव गोपाळ पेठेत पाणी टंचाईवरून रास्ता रोको. आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे. जळगावमध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी गिरीश महाजनांचा घातला घेराव. जीएम फाउंडेशन समोर विद्यार्थी तरुणांचा राडा. धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत समर्थकांचा राडा. वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड. किरकोळ कारणावरून याची सुरुवात. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात वाढ. बाजारात कांडी हळदीला विक्रमी 18,350 रुपये प्रति क्विंटलचा दर. आतापर्यंत सर्वोच्च दर ठरला. वाशिमच्या कारंजामध्ये भर रस्त्यात युवकाला बेदम मारहाण. हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी. टणेमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. घटना सीसीटीव्हीत कैद. नाशिकच्या चिंचवेचा धबधबा प्रवाहित. काटवण परिसरातील गोरक्षनाथ मंदिरात पर्यटक भाविकांची गर्दी. स्वर्गीय विलास घुले यांचे कुटुंबीय उपोषणाला बसणार. आज नारायणगड आणि भगवानगड या ठिकाणी नतमस्तक होऊन उद्यापासून उपोषण करणार. डी.वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनाला डॉक्टर विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घेतलं दर्शन. विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित. नागरिकांची निवासस्थानाबाहेर गर्दी. अमरावती शहरात मोकाट श्वानांची नसबंदी करणाऱ्या संस्थेचे देयक रखडल्यामुळे श्वानांची नसबंदी ठप्प. शहरात मोकाट श्वानांची दहशत वाढली. नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी वैद्यकीय संघटना आक्रमक. सरकारच्या निर्णयाविरोधात आयएमएचं आंदोलन. सरकारच्या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेची तडजोड होण्याची भीती व्यक्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.